मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडिओ। पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाचा दाखवला व्हिडिओ। राजू शेट्टी दंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख। मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक, दंगेकरांची प्रतिक्रिया। मोहोळांची ईडीमार्फत चौकशी करण्याची ही मागणी। ऐन दिवाळीत नाशकात उद्धव ठाकरेंनी फोडला बॉम्ब। भाजपचे 2 शिलेदार कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात भाजपच्या संगीता गायकवाड आणि पती हेमंत गायकवाडांचा होणार प्रवेश। विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, आमदार संतोष बांगर यांचं थेट वक्तव्य। नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत, 12 मजली इमारतीचं प्रशिक्षण केंद्र असणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची तायवाडेंची माहिती। भुजबळ वडेट्टीवारांमध्ये वाद होत असल्यानं ओबीसींनी कुणाकडे पाहायचं? ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल। वडेट्टीवारांचा व्हिडिओ सभेत दाखवायला नको होता, वाघमारेंचं मत। काँग्रेसचं राज्यभर पिठलं भाकर आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यानं काँग्रेस आक्रमक। सरकार विरोधात काँग्रेस उतरणार रस्त्यावर। बंडू आंदेकर टोळीतल्या एका गुंडाला अटक। वनराज आंदेकरच्या हत्येचा घेणार होता बदला। मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार। दिवाळीतही अतिक्रमणाविरोधात मनपा आक्रमक। संभाजीनगरातल्या जिन्सी परिसरातल्या अनधिकृत बांधकाम तोडलं। नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाची कठोर कारवाई। कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 तरुण खाली पडले। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळची घटना। अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। 3 महिन्यांनंतर बेपत्ता तरुण सापडला। कुटुंबियांनी मृत समजून थांबवलेला शोध। वाशिमच्या करंजा शहरातली घटना। मालेगावातून अपहरण केलेल्या 2 जणांची सुटका। आरोपींना ओडिसामधून अटक। कर्जमाफीची 2017 मधली रक्कम 6 आठवड्यात द्या। औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवा। शिवाजी पार्क रहिवासी संघटनेची मागणी। नवी मुंबईत दिबा पाटील समर्थक आक्रमक। दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे बॅनर्स। नवी मुंबईतील प्रत्येक चौकात गावाच्या वेशीवर झळकले बॅनर्स। 3 वाहनांच्या विचित्र अपघातात बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू। नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरची धक्कादायक घटना। जळगावमध्ये इलेक्ट्रिकल दुकानाला भीषण आग। सुमारे 10 लाखांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय। लक्ष्मी पूजनासाठी मिठाई फरसाण खरेदी करता गर्दी। मिठाई आणि फरसाणाचे दर 10% वाढले।